तुम्हाला जे शिकवलं गेलंय डॉक्टर आंबेडकर आणि काँग्रेस यांच्याबद्दल ते पूर्ण सत्य नाही. 1932 मध्ये गांधीजी उपोषण करत होते आंबेडकरांच्या सेपरेट इलेक्टोरेटच्या विरोधात. पण का? बिकॉज सेपरेट वोटिंग राईट्स म्हणजे पॉलिटिकल पॉवर, आणि काँग्रेसला ते नको होतं. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, काँग्रेस हॅज नेव्हर रिप्रेझेंटेड दलित, इट हॅज ओनली युज्ड देम. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा आंबेडकरांना सतत अपोज सहन करावा लागला. मग ते मायनॉरिटी राईट्ससाठी असू द्या अथवा हिंदू स्त्रियांच्या राईट्ससाठी असू द्या, प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल. बट हिअर इज द रिअल ट्रूथ. डॉक्टर आंबेडकर वॉज नॉट अँटी नॅशनल ऑर नॉट अँटी रिलिजियस. ही वॉज अँटी इनजस्टिस, even if that injustice came from the very party which claimed legacy that time. Gandhi said Harijan, Ambedkar said Dalit. Gandhi wanted reform, Ambedkar demanded rights. Big difference. पॉलिटिकल नॅरेटिव्ह आणि हिस्टोरिकल फॅक्ट्स या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही काय म्हणता, पॉलिटिकल नॅरेटिव्ह की रियालिटी? कमेंट करा तुमचं मत.